शेतकरी मित्रांनो सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे आणि हे पाहू शकता पूर्ण शेत चिबडलेलं आहे। घास बीस जे होता ते चिबडलेला असल्यामुळे आणि चिखल असल्यामुळे शेळ्या खात नाहीत आणि वाढ पण कमी आहे आणि कापलं तरी खात नाहीत। हे पाहू शकता सगळं चिबडलेलं रान आहे। तर आपण काय केलेलं आहे, आता ह्यांना तर पूर्ण वैरणीवर किंवा बुसकटावर ठेवू शकत नाही, तर आपण काय करतो झाडपाला एक टाइम वैरण आणि 2 टाइम झाडपाला सध्या चालू आहे। सध्या भरपूर अडचणी येतात, काय वेळेस 200-300 अर्धा किलोमीटरवरून आपण हे खांद्यावर आणलेले फाटे। जेवढं शेळीपालन सोपं वाटतं एवढं सोपं नाही आहे, कारण अडचणी भरपूर येतात, पण अडचणीवर जिद्द जर असेल तर मात पण करता येते। हे पाहू शकता क्वालिटी, पण कितीही अडचणी आल्या तरी पाहू शकता आपले शेळीपालन कशा प्रकारे आहे। हा एक आणि हा एक बिटलचा बोकड आहे। ही नवीन पाट आणलेली आहे आपण, आणि बाकीच्या शेळ्या पलीकडे आपण पाहू शकता। हे पाहू शकता बोरीचा फाटा आहे। याला एवढे काटे असतात सगळ्या शेतकरी बांधवाला माहित आहे, पण आपण आपल्या शेळ्यांसाठी अर्धा किलोमीटरवरून पण आपण फाटा आणलेला आहे। हे पाहू शकता बाकीच्या शेळ्या आणि शेळ्या आणि पाटी या साईडला आहेत। हे पाहू शकता कशा प्रकारे खातात। बाकीच्या पाटी शेळ्या ह्या साईडला आहेत। हे पाहू शकता बाकीचे शेळ्या आणि पाटी ह्या साईडला आहेत आपल्या। आपले जे काही शेतकरी आहेत, जे शेळीपालक आहेत, ते आपल्याशी संवाद करतात आणि आपल्याला त्यांच्यापासून प्रेरणा पण मिळते, आणि काही शेतकरी आपल्या फार्मवर येऊन भेटी पण देतात। तर आपण योग्य ती माहिती, जी खरी ती माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आपण। आणि आपल्याला काय व्यापारी किंवा आपण कोण नाही, त्यामुळे आपल्याला काय जे खरी माहिती ती आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो। आणि आजच्या ह्या सध्याच्या जगात शेतकऱ्याला शेती परवडत नाही, तर शेतीसाठी जे जोडधंदा करायचे त्यांना दूध व्यवसायाबरोबर शेळीपालनही केलं तरी काय चांगल्या प्रकारे होते। आणि थोड्या चाऱ्यामध्ये ज्यांना थोडी जमीन आहे त्यांना शक्य नाही, त्यांना शेळीपालन हा उत्तम व्यवसाय आहे। ज्यांना भरपूर लोक बघायला पण येतात आपल्या इथे, पण ते काय करतात व्हिडिओ बनवायला लाजतात, आणि आपल्याला काय कोणाला दाखवायचं नाही की बाबा आम्हाला हे करायचं, आम्हाला हे करायचे। कारण आपलं जे शेळीपालन आहे हे फक्त चांगल्या माहितीसाठी आहे, आपल्याला कोणाला दिखावा करायची गरज नाही आहे मित्रांनो। आणि आपली क्वालिटी पाहू शकता कशा प्रकारे आहे शेळ्यांची। मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। जय जवान जय किसान।